वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्री कृष्ण। आपण 16वा अध्याय पाहतो आहोत। आसुरी संपत्तीचे सगळे परिणाम आणि काय काय मला हवंय। काल आपण पाहिलं होतं की इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम। आज बुधवार 23 एप्रिल, कालच हनुमान जन्म झालेला आहे। त्याच्यासारखं बळ शक्ती आपल्याला मिळणार आहे। आता भगवंत आपल्याला सांगतायत की अजूनही हा आसुरी संपत्ती किंवा जो स्वतःला बलवान समजतो आणि मी हे सगळं प्राप्त करून घेतले असं जो म्हणत असतो तो अजून काय म्हणतो, तर ते 14व्या श्लोकात सांगितलेलं होतं की असौ मया हतशत्रुः, मी हा शत्रू ठार मारलेला आहे आणि हनिष्ये च अपरानपी, आता मी दुसराही शत्रू मारणार आहे किंवा ठार करीन। आणि मी स्वतः ईश्वर आहे। ईश्वरो हमहम भोगी आणि सिद्ध हा अहम बलवान सुखी, सगळं मी आहे। माझ्या कर्तृत्वावर मी सगळं मिळवतोय। आत्तासुद्धा असे लोक आपल्याला खूप दिसतात बरं का। ते आम्हाला देव बिव भगवद्गीता रामायण काही सांगू नका। आमच्या हातात असं म्हणतात, आमच्या हातात आमच्या मुठीत सगळी ताकद आहे, आम्ही सगळं मिळवू शकतो। आणि मग एक वेळ त्या आपले हे आहेत ना गोंदवलेकर महाराज होते ना, तर त्यांच्याकडं असेच काही लोक येतात समाजसेवक आणि ते म्हणतात की म्हणे महाराज आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे, तुम्ही आम्हाला काहीतरी संदेश द्या। तर ते म्हणतात की काही नाही, रामनाम घ्या म्हणे, रामनाम घ्या, बाकीची तुमची सेवा चालली ही चांगलीच आहे, समाजासाठी सेवा करणं आवश्यकच आहे। तर ते म्हणतात ते रामनाम वगैरे आम्हाला काही सांगू नका। आमच्यामध्येच एवढी ताकद आहे की आम्ही वाटेल ते करू शकतो आणि समाजाला हवंय तसं बदलून घेऊ शकतो, समाजाकडून सगळं प्राप्त करून घेऊ शकतो। ठीक आहे म्हणले मग, पण बघा प्रयत्न करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रामाचं नाव घ्या। वर्ष 2 वर्ष गेली, नंतर त्यांचे इतर सगळे लोक आले आणि म्हणले महाराज आम्हाला क्षमा करा। म्हणे काय झालं? अहो म्हणे जे तुम्हाला म्हणले की आम्हाला रामनाम घ्यायला वेळच नाही, त्यांना अक्षरशः वेड लागलं आणि ते काहीही ओळखेनासे झालेत। त्यांना आपण काय करत होतो तेही समजत नाही। आता देव काही असं कोणाला वाईट करत नाही, पण त्याच्यावर परिणाम असा झाला की तो अनेक ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी त्यांना दूषणं दिली असतील। हल्ली आपणही म्हणतो ना आम्हाला हिशोब दाखवा। आता कालच एक जणांनी आम्ही पुण्याला गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला देणगी दिली, पण आमच्याकडं काही पावती पुस्तक नाही। आम्ही म्हणलं घरी गेल्यावर पावती करू, पण आम्ही आमच्या पावत्या दुसऱ्यांकडे दिलेल्या जाताना ठेवायला। मग आता त्यांच्याकडून घेऊन ती पावती देणं, पण हे आपलं कर्तव्य असतं ना। आणि तो व्यवहार कसा, समाजाचं कार्य करताना किंवा कुठलंही धार्मिक कार्य करत असताना पैशाशी फार व्यवहार नीट करावा लागतो। आणि समाजामध्ये चुकून जर एखादी अशी आपल्या हातून चुकूनच चूक झाली, नकळत अपराध झाला, तर तो सुद्धा आपल्याला पापामध्येच लोटत असतो। तसं त्या व्यक्तीचं झालं आणि मग मला ते वाचल्यानंतर खूप वाईट वाटलं की इतकाही अहमपणा नको। ईश्वरो हमम भोगी सिद्धोहम बलवान सुखी,
शेवटी त्यांची ती आसुरी संपत्तीच असते आणि त्यामुळे ते असे म्हणत असतात की मी सिद्ध आहे, मी बलवान आहे, मी सुखी आहे, मला काही कुणाच्या मदतीची गरज नाही किंवा काही नको. याच्यावरचे श्लोक झाले होते का, समश्लोकी झाली होती का मला आठवत नाही आहे. मी मारिला तो चितो शत्रू, मारीन दुसरे हिजे, मी स्वामी आणि मी भोगता, सुखी मी सिद्ध मी बळी. आता म्हणतायत, आज वैरी हा मारिला आणि कानला मारीन, समर्थ तो मीच भोगता, ऐसा वक्ता अस्मादी, बळे मीच सिद्ध मीच, गर्वे चिंच वाकली. काय सुंदर उदाहरण दिले बघा तुकारामांनी. बळे मीच सिद्ध मीच असा हा मनुष्य म्हणत असतो, पण गर्वे चिंच वाकली, तुका पाहिला तुकून, मीच धन सुखाचा. तुका वाकीला तुकून, अगदी नमलेला आहे तुका. आणि नेहमी म्हणून एक इथं जसं वाक्य आलं ना, चिंच वाकली, तसं तुम्ही पण लहानपणी ऐकलं असेल की महापुरे झाडे जाती, परी लव्हाळे वाचती. एकदम आठवलं मला ते वाक्य. लहानपणी असे कल्पना विस्तार करायला असायचे आम्हाला, तर त्यावेळेला एवढे हे ग्रंथ कुठं आपण पाहत होतो. आपल्या बालपणात काहीच माहीत नसतं. पण आमचे वडील फार चांगले शिक्षक होते आणि ते नेहमी अशी उदाहरणं द्यायचे ना, असं एखादं वाक्य काहीतरी सांगायचे की त्या काळातलं त्या कुणाचं तरी आपल्या आसपासचं उदाहरण द्यायचे की तो जो स्वतःला इतका समजतो, श्रेष्ठ समजतो आणि कुणापुढंही नतमस्तक होणार नाही, नम्रपणे बोलणार नाही. मग त्याच्यावरनं एक हे व्यवहारातलं उदाहरण सांगितलं की महापुरे झाडे जाती. आणि आपण पाहिलेलं आहे की मोठा पूर आला, एकदम अचानक पूर येतो बघ, आणि मग त्यावेळेला मोठमोठाले वृक्षसुद्धा त्यात उन्मळून पडतात, कारण ते ताटच्या ताट असतात. पण त्याच पाण्यामध्ये, त्या जलामध्ये, नदीमध्ये लव्हाळ अगदी अत्यंत नम्र असतं, लवचिक असतं आणि त्यामुळं ते कसं वाकलंच जातं. त्या पाण्यामध्ये पूर्ण शरणागती असते त्याची. आणि जेव्हा महापूर निघून जातो तेव्हा ती लव्हाळी जशीच्या तशी पुन्हा टवटवीत, त्यांचा तुरा अगदी त्या तोरा आणि तुरा असा छान राहतो. तर हे इथं आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की जितकं मी केलं सगळं माझ्याकडे आहे, मला काही जण बघा अगदी महिलांचं असं, मला बाई कुणाची मदत लागत नाही, मी एकटी सगळं करते. पण आपल्याला माहिती नसतं की आपल्या माघारीसुद्धा किती जणांनी त्याला मदत केलेली असते, ती गोष्ट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला असतो. आपण निर्मितीपासून तर काही करत नाही. तो शेतकरी राजा बिचारा राबतो, रोज त्या वेगवेगळ्या भाज्या, त्यांची निगराणी, त्या काढणं, त्या धुणं, स्वच्छ करणं, शेतातला माल सगळा पुन्हा बाजारापर्यंत पोहोचवणं, ह्याच्यामागे त्यांचे श्रमच असतात की नाही. मी बाई एकटी करते, मला कुणाची मदत लागत नाही, हे म्हणणं तर अगदी मीपणाचंच असतं आणि त्या ठिकाणी आपला अहंकारच जोपासला जातो. तर ते सगळ्यांनी जपायचं. आता चव्हाण काय म्हणतात, मारिला हा शत्रू दुसराही तसा मारीन, मीच खरा ईश्वर भोगी सिद्ध सुखी बलवान. मोरोपंत म्हणतात, हा शत्रू वधियला म्या, इतरही मारीन चित्त तेची असे, ईश्वर मी भोगी मी, बलवान मी सिद्ध मी सुखी असे. तर तुलसीदास म्हणतात, यह बैरी मै हन्यो करू और को अंत, ईश्वर जूहो भोगी जूहो सुखी सिद्ध बलवंत. हे सगळं मी सिद्ध करून दाखवेन म्हणतात, किंवा मी सिद्ध आहे. आणि प्रज्ञानानंद म्हणतात, आज अमुक हा शत्रू मारिला आणि कानाही मारिल, समर्थ मी अतिभोक्ताही मी, सिद्ध सुखी मी बलवान. सगळं मी आहे असा हा असुरी संपत्तीवाला बोलत असतो आणि सगळं मी म्हणण्यामध्ये त्याचं आयुष्य संपून जातं. आता हे कित्येक राक्षस, कित्येक दैत्य रामानी मारलेले असू, कृष्णानी मारलेले असू, ते कुणापुढे नतमस्तकच व्हायचे नाहीत, कुणाचं सामर्थ्य स्वीकारायचेच नाहीत. भगवंत ही एक शक्ती आहे. भले तुम्ही ती व्यक्ती म्हणून नका मानू, पण ती एक शक्ती आहे, दैवी शक्ती आहे. तिच्या जोरावर आपलं सगळं चाललेलं आहे.
हे तरी मानायला पाहिजे ना, पण ते तो करत नाही. आणि मग सगळ्या नातेवाईकांनी, सगळ्या नातेसंबंधांनी मी अगदी संपन्न झालो आहे, तेही लोक सांगतात. आमच्याकडं सगळी नाती आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, आई वडील बायको मामा काका चुलते सगळे जे कोणी आहेत ते सगळे आहेत, आत्या आहेत, हे आहेत, ते आहेत, त्यांची मुलं, आम्ही सगळेजण गोळ्या. हा तो आनंदाचा क्षण आहे. एकत्रित राहणं, एकत्रित येणं ही उत्तमच गोष्ट आहे. पण माझं असं आहे बघा, सगळ्यांपेक्षा वेगळं, हे माझं नको फक्त तिथे म्हणायला. आणि मी केवळ एक साधारण मनुष्य नाही आहे, तर मी अत्यंत बलवान आहे, मी अत्यंत सुखी आहे, आणि दुसरे मात्र हे सगळे या भूमीला भारभूत आहेत असं म्हणणं, त्यांच्याकडं बोट दाखवणं हे चुकीचं आहे. आता पुढचा श्लोक घेऊया, कारण याच्यावर बरंचसं काल झालं होतं. आढ्योभिजनवानस्मी कोन्योस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. आता संधी बघा. आढ्य हा म्हणजे श्रीमंत, आपण म्हणतो ना धनाढ्य, म्हणजे धनाने श्रीमंत. विद्याढ्य म्हणजे विद्येनं श्रीमंत. आढ्य हा अभिजनवान अस्मी, एवढे 3 शब्द आहेत त्याच्यात. आढ्योभिजनवान अस्मी कोन्योस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. अजून एक पुढचा श्लोक आहे, पण ठीक आहे, तो नंतर घेऊ. तर मी आढ्य हा अभिजनवान अस्मी. अभिजनवान म्हणजे आत्ता सांगितलं तसं मोठं कुटुंब असणारा, सगळे माझ्या भोवती नातेवाईक भरपूर आहेत, अभिजन आहेत. आणि त्यांनी वान म्हणजे श्रद्धावान, श्रद्धेनं युक्त, तसा अभिजनांनी युक्त, म्हणून अभिजनवान शब्द वापरला आहे. हे चांगलंच आहे. आपल्या कुटुंबामध्ये अनेक लोक असणं ही खरी श्रीमंती होती बरं का. एक काळ असा होता की घरात 15-20 माणसं सतत राबता असायचा, आणि त्यामुळं प्रत्येकाबद्दल दुसऱ्याला कळणं असायची, प्रेम असायची. पण हा आसुरी मनुष्य स्वतःचं त्यात मोठेपण सांगतो की मी अत्यंत श्रीमंत आहे, माझं कुटुंब मोठं आहे, आणि कहा अन्यः अस्ति सदृशो मया. कहा अन्यः अस्ति, प्रश्न विचारतो. कहा म्हणजे कोण, अन्य हा म्हणजे दुसरा, अस्ति म्हणजे आहे, मया सदृशा, अरे माझ्यासारखा या जगात कोणी आहे का. जीच गची बाधा रावणाला झाली होती, जीच गची बाधा कंसाला झालेली होती, सगळ्या राक्षसांना झालेली होती, तर ते विचार करतात माझ्यासारखं या जगात कोणी आहे का, माझ्यासारखा मीच. आणि पुढे म्हणतात यक्ष्ये दास्यामि मोदिष्य. यक्ष्ये म्हणजे यक्ष्ये, यज धातू आहे, त्याचं भविष्यकाळ आहे. यक्ष्ये म्हणजे मी यज्ञ करीन. दास्यामी म्हणजे देईन, अर्थात दान देईन. आणि मोदिष्य, मोदिष्ये मुद धातू आहे, आनंद मानणे, मजा करणे. तर मोदिष्ये म्हणजे मी मौज मजा करीन. इति असं तो सारखा म्हणत असतो. इति अज्ञान विमोहिता, असं अज्ञानानं मोहित असणारे लोक म्हणत असतात की मी श्रीमंत आहे, मीच मोठ्या कुटुंबांनी युक्त आहे, माझ्यासारखा या जगात कोण आहे, मीच यज्ञ करीन, मीच दान करीन, मीच मौज मजा करीन. म्हणजे सगळं करणार आहे, फक्त तो मी करणार आहे. कुणीतरी करून घेणारा आहे, आपल्याला कुणीतरी प्रेरणा देणार आहे, कुणीतरी शक्ती देणार आहे. हे कुणामुळं झालं, हे सगळं कशामुळं झालं. आपल्याला वाटतं हो हां, आता एक व्यवहारात आपण असं म्हणतो की जेवढं तुम्ही दान कराल त्याच्या दसपट आपल्याला मिळतं. पण म्हणजे ते आपण नाही मिळवत, ते भगवंताची कृपा आहे म्हणून आपल्याला मिळत असतं. बरं ठीक आहे. आता म्हणजे आत्ता मी सांगितलं तसा अर्थ लक्षात आला असेल. आणि असे हे सगळे काय आहेत तर ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की हे सगळे अज्ञानानं वेढलेले आहेत. अज्ञानानं व्यस्त झालेले असल्यामुळं ते सगळं मी 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 म्हणत असतात. समश्लोकी बघूया. कुलीन मीची संपन्न माझी जोडी कुठे असे. यज्ञदान विलासी मी
जलपती अज्ञमोहित. सगळं मीच आहे मीच आहे हे अज्ञानं मोहित, अज्ञानानं मोहित झालेले असे सगळं बोलत असतात. संत तुकाराम म्हणतात, मला दूत संस्मृद्ध मी, मला दूत संस्मृद्ध मी, किंवा समृद्ध म्हणायचं, समृद्ध मी जगनमीन पाहे, जगनमीन पाहे. अहो जग माझ्याकडं नमून पाहतंय, पण मी कुणाकडं पाहत नाही. मज सारिखा कोण हो, भरी होन हुंडीचे. सगळे होन भरतोय मी हुंडीमध्ये. माते भजे तयास सुखे, मी असंख्य देणारा. वदती दैन्य हे श्रौतकी, कुबेर तुकी तुकेना. अहो कुबेरा पुढं सुद्धा तुकी तुकेना, म्हणजे हा तुका तुकत नाही असं ते स्वतःवर घेत आहेत. पण हे जे असुरी संपत्तीचे लोक आहेत, हे कुणापुढंही तुकत नाहीत, कुणापुढंही वाकत नाहीत, कुणापुढंही झुकत नाहीत. असं सगळं त्यांचं असतं. अजून काय म्हणतात बघ, आठल्य म्हणतात, श्रीमंत थोर तो मी, मत्सदृश कोणा बोलती अज्ञ. श्रीमंत थोर तो मी, मत्सदृश कोणा बोलती अज्ञ. सुखही यथेच्छ भोगू, मोहे म्हणती करूनिया यज्ञ. यज्ञ केलं, आता यज्ञाचे अर्थ आपण खूप पाहिलेले आहेत, की दान, त्याग. मग जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला त्याच्या पटीनं मिळत असतं. पण ते भगवंताला अर्पण करायचे, कुठलंही कर्म भगवंताला अर्पण करायचे. पण तसं न करता हे करतात कशासाठी, मला खूप भोगायला मिळेल, मला खूप सुख मिळतील म्हणून मी यज्ञ करणार. मिरजकर म्हणतात, धनवान कुलवान मीच, मजसा कोण भूवरी. मजसा माझ्यासारखा कोण या भूतलावर आहे. यज्ञदान करो मी, मग्न आनंद सागरी. काय सुंदर केली रचना बघा. यज्ञदान करो मी, मग्न आनंद सागरी. आनंद सागर नावाचा एक शिष्य होता बरं का. तर मी आनंद सागरामध्ये मग्न होईल. सगळं केलं की कृतार्थ मी, अशी पण एक कविता आहे. गडकरी म्हणतात, मी कुलीन धनवान दुजा, कोण समान मी कुलीन धनवान दुजा, कोण समान मी. यज्ञे दाने आनंदीन, वदे अज्ञान मोहित. लोकांना वाटतं मी हे केलं की मला आनंद होईल, हे केलं की ते केलं की मला आनंद होईल. खूप जणांच्या बाबतीत असं घडतं बघा, की खूप मोठाली घरं बांधतात, दारात गाडी येते, अगदी रिटायर होतात. आता कसं, आता फक्त सुख भोगायचे, आता फक्त आनंदी आनंद. आणि बरोबर त्यातच काहीतरी बाधा येते, आजारपण तरी येतं, किंवा कोणाचा ॲक्सिडेंट होतो, किंवा मुलाचं काहीतरी होतं, आणि मग सगळ्यावर पाणी पडतं. तर असं म्हणूच नाही मी आनंदात राहीन, मी सुखात राहीन. खरा आनंद कशामध्ये आहे, भगवंताच्या सेवेमध्ये आहे, भगवंताच्या स्मरणामध्ये आहे, चिंतनामध्ये आहे. आणि मग सगळं आपण हे सुख दुःख विसरून जातो. पण ते सुख दुःख विसरण्याची तरी इच्छा पाहिजे ना. पुन्हा आपण त्या दुःखातच सतत जर पुन्हा परावर्तित होणार असू, तिकडेच जर फिरकणार असू, तर मग या भगवंताचं नाव घेण्याचे काही तसा उपयोग नाही. भारती म्हणतात, श्रीमान मी कुलीनही, कोण दुजा मज समान भूवरती. श्रीमान मी कुलीनही, कोण दुजा मज समान भूवरती. मी यज्ञदान करुनी, आनंद करीन अज्ञते म्हणती. जे अज्ञता आहे, अज्ञान आहे, आणि त्यामुळे ते सगळं म्हणतात की मी यज्ञ करीन, मी दान करीन, आणि मग या भूमीवर आनंदानं राहीन, असं ते म्हणत असतात. पण ते काही त्यांच्या खरं नशिबात नसतं. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. मी धनानं संपन्न आहे,
वंशाचा विचार करता करता मी अत्यंत कुलीन आहे. गेल्या 7 पिढ्या श्रोत्रिय वगैरे गुणांमुळे मी समृद्ध आहे. धन आणि कुळ यामध्ये माझी बरोबरी करील असा दुसरा कोण आहे? अर्थातच कोणीही नाही. मी यज्ञ करीन, या यज्ञाच्या निमित्तानं दुसऱ्यांचा अपमान होईल असं करीन. बघा, जे यज्ञ करण्यामागे तिची भूमिका काय आहे? दुसऱ्यांचा अपमान. तुम्हाला येतं का असं करायला? आम्ही किती याच्यासाठी आटापिटा केला, हे आणलं ते आणलं, इकडून आणलं तिकडून आणलं, परदेशातनं मागवलं, कधी परराज्यातनं मागवलं, असं सांगत असतात. तुम्हाला आहे का अशी पात्रता? म्हणजे दुसऱ्याला टोचणी देऊन तो यज्ञ उपयोगाचा नाही. नट कलाकार वगैरेंना मी धन देईन आणि अतिशय आनंदाचा उपभोग मी घेईन. म्हणजे दान कुणाला करणार? मोठमोठ्या लोकांना करणार. एवढी पात्रता माझ्याकडे येणार. आणि अशा प्रकारे अज्ञानानं मोहवश होऊन, अर्थातच विविध प्रकारच्या अविवेकाने ते पुरुष संपन्न असतात. सगळं यक्षे दास्या मी मोदिष्य, सगळ्यांना मी देईन. आपल्याला माहिती असेल बालगंधर्व काय किंवा अन्यसुद्धा कलाकार, त्यांचं उत्तर आयुष्य खूप खडतर गेलं. म्हणजे हे कलाकार मिळवतात तोपर्यंत त्यांना खूप धन मिळतं आणि पुन्हा मिळालेलं ते खूप जणांना दानही करतात. पण कधीकधी अशी अगदी माघ म्हणून एक कवी आहे संस्कृतमधला सुद्धा, तो इतकं दान करायचा, इतका श्रेष्ठ होता, पण शेवटच्या त्याच्या काळामध्ये त्याला इतकं दारिद्र्य आलं आणि त्याने जे शिशुपालवध हे काव्य लिहिलं, तर त्यातला एक श्लोक लिहून त्यांनी त्या राजाकडं पाठवलं होतं, बायकोला घेऊन पाठवलं होतं. आणि ते वाचल्यानंतर राजालाही खूप वाईट वाटलं आणि राजांनी तिला भरपूर धन किंवा भरपूर मदत दिलेली असते आणि ती परत येत असते आणि येईपर्यंतच याचा अंत होतो. म्हणजे कसं आहे की आपण कुणावर अवलंबून राहू शकत नाही आणि आपल्याला कुणीतरी मदत केली हे त्याला सहनही कदाचित झालं नसतं. पण आत्तासुद्धा असे खूप लोक असतात की जे कलाकार आहेत, जे संगीतकार असतील किंवा अन्य क्षेत्रातल्या कुठल्याही त्याच्यातलं कार्य करणारे असतील, नट असतील, पण त्यांनासुद्धा मदत करणारे असे काही जण असतात, पण त्यात त्यांचा मोठा टेंबा मिरवत असतात. म्हणून हे म्हणतात की मी अमक्यांना धन देईन आणि मग मी आनंदाचा उपभोग घेईन. तर अशा प्रकारे अज्ञानानं मोहवश होऊन, अर्थात विविध प्रकारच्या अविवेकाने ते पुरुष संपन्न असतात. म्हणजे अविवेक हे सगळ्याचं कारण आहे. अज्ञान, अविवेक आणि आसक्ती, या 3 गोष्टी आहेत बघा, अच्याच आहेत. अज्ञानामुळं सगळं घडतं, अविवेकामुळं घडतं आणि आसक्ती. मला हे मिळायला पाहिजे, मग लोक माझा सत्कार करतील, मग मला पुरस्कार देतील, म्हणजे ही पुन्हा त्याच्या मागे भावना. ठीक, पुढचा घेऊया. मग आता काय होतं, अनेक गोष्टीमुळे हे भ्रष्टचित्त झालेले लोक काय करतात, तर पुढचा एक श्लोक आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्तः कामभोगेषु पतन्ति नरकेषु चौ. अनेक चित्त विभ्रांता म्हणजे अनेक प्रकारच्या कल्पनांनी ज्यांचं चित्त भ्रमिष्ट झालेलं आहे, भ्रांत झालेलं आहे. विभ्रांत, विशेषण भ्रांत. भ्रांत म्हणजे थोडी भ्रांत पडली म्हणतात, तो आपल्या मराठीत शब्द वेगळ्या अर्थाने घेतो. पण कधीकधी माणसाला सुचतच नाही, कळतच नाही काय चाललंय, असे भ्रांत चित्त. अनेक प्रकारच्या कल्पनांनी त्यांच्या डोक्यात इतके असतात ना, सगळे उपाय, उपद्रव किंवा उपाधी, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. मोहजाल समावृता आणि ते मोहरूपी जालातही गुरफटून गेलेले असतात. आणि पुन्हा ते कशात मग्न असतात, प्रसक्ता कामभोगेषु. कामभोग, विषयांच्या भोगामध्ये ते अत्यंत मग्न असतात, आसक्त झालेले असतात. आणि अशुचौ नरके पतंती, नरके अशुचौ असं शेवटी संधी आहे. पतंती म्हणजे पडतात, शेवटी ते अपवित्र, अशुची
अशा नरकामध्ये पडतात. म्हणजे कर कर केलं आहे की नाही, करून करून भागलो, पण रामपूजेला लागलो, देवपूजेला लागलो तर ठीक आहे, पण करून करून भागलो आणि तसेच मरून गेलो तर मग काय पडतो, नरक फक्त पदरात पडतो. कारण का, की अज्ञानानं व्यापलेले आहेत, अज्ञानानं मोहित झालेले आहेत, अनेक प्रकारच्या कल्पनांनी भ्रांतचित्त झालेले आहेत आणि त्यामुळं विषयांच्या भोगामध्ये मग्न झालेले, आसक्त झालेले हे आसुर लोक किंवा आसुरी संपत्तीचे लोक हे महान अशा अपवित्र नरकामध्ये पडतात. होईल का बघूया. होईल. भ्रमले चित्त भेदूनी, मोह जालात गुंतले, पडती विषयासक्त, नरकात अमंगळ. अमंगळ अशा नरकात ते पडतात. तुकाराम महाराज म्हणतात, चित्ती स्वर्गाधिका भ्रांती, ते महंती कोरडी, मोह जाळेच वेष्टिले, प्रतिष्ठिले स्त्रीवृंदी, न पुरेच कामदेही, मग विदेही जे होती, तेव्हा पडती नरकात, तुकया भ्रांत लागेना. त्यांनाच कळत नाही, ते इतके भ्रांतचित्त होतात की विदेही झाले. विदेही म्हणजे खरं देहावरची सगळी त्यांची भावना संपून गेली, पण तरीसुद्धा ते मी करत राहिल्यामुळं ते शेवटी मोठ्या नरकात, महान अशा नरकात पडतात. कुंभीपाक नरक, वेगवेगळी नरकांची नावं आहेत आणि त्या कुठल्या तरी महान अशा नरकात ते पडतात. आता गोखले म्हणतात, चित्ती अनेक भ्रांती, त्या मोह जालची गुंतितो, चित्ती अनेक भ्रांती, त्या मोह जालची गुंततो, आसक्त काम भोगात, अशुद्ध नरकी पडे. पडतोच पाहिजे खरं तिथे. आता सेनापती बापट म्हणतात, अनेक कल्पना भ्रांत, मोह जालाही फासिले, अत्यासक्त काम भोगी, पडती नरकात ते. नंदापुरे म्हणतात, चित्ता माझी बहुभ्रमजांच्या, फसले जे मोह पाशात, चित्ता माझी बहुभ्रम, त्यांच्या भ्रमिष्ट झाल्यासारखे, हे करू का ते करू, इथं काय ठेवलं होतं तिथं काय ठेवलं, काही त्यांना लक्षात येत नाही. फसले जे मोह पाशात, कामभोगी ज्या आसक्ती, ते पडे अमंगल नरकात. आणि कामनांच्या भोगामध्ये ते मग्न असतात म्हणून ते नरकात पडतात. शेवटी कितीही सुख उपभोगलं तरी ते चिरंतन आहे का हो, नाही. हरिपंडित म्हणतात, इत्यादी संकल्प धरो निभाळे, इत्यादी संकल्प धरो निभाळे, पडे स्वये वेष्टित मोह जाळे, भोगासी आसक्त बहुत होतो, तो नारकी हा नरकासी जातो. तो अशा नरकामध्ये जातो. आता शंकराचार्य म्हणतात, विविध प्रकारच्या विचारांमुळं ज्याचं चित्त हे भ्रमिष्ठासारखं झालं आहे आणि मोहरूपी जाळ्यामध्ये जो फसलेले आहेत जे, आणि महत्त्वाचा मोह म्हणजे काय, अविवेक. चांगलं वाईटचा निर्णयच घेता येत नाही, योग्य अयोग्याचा निर्णयच घेता येत नाही, तो मोह आहे. आणि या मोहरूपी जाळ्यात फसल्यामुळं किंवा अविवेकरूपी मोहाच्या जाळ्यात फसल्यामुळं ते फसलेले विषयभोगाच्या बाबतीत अतिशय आसक्त झालेले असतात आणि खोलवर रुतलेले असतात आणि त्या भोगांच्या योगानं पापाचा संचय करतात आणि वैतरणी इत्यादी अशुद्ध नरकात पडतात. आता कधीतरी स्पेशल एक नरकांचा आपण वर्ग घेतला पाहिजे. आणि तुम्ही ऐकलं असेल, गरुड पुराणामध्ये सगळ्या नरकांची वर्णनं आहेत. तर ते भयानक आहे सगळं वर्णन. आणि तसं जर आपल्याला नुसतं कल्पनेनं सुद्धा सहन होत नाही तर खरंच तसं पडायला लागलं त्या नरकात खितपत तर किती अवघड किंवा किती भयंकर परिस्थिती होईल सांगता येत नाही. थोडी मला करायला सुरुवात झाली होती, मी इथे थांबते आणि जर वेळ असेल तर पुढे बोलत राहीन. योगेशं सच्चिदानंदं
वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। जय श्री कृष्ण। मी जे मगाशी म्हटलं की आढ्योभिजनमानोस्मी किंवा असौ मया हतशत्रू, याच्यामध्ये इतकं त्यांना अहम झालेला असतो की प्रत्येक गोष्ट ही मीच केली आणि या जगात श्रेष्ठ असा मीच आहे असं त्यांना वाटत असतं. अहो, आईवडिलांसकटसुद्धा सगळं जग त्यांना तुच्छ वाटतं. अत्यंत ते हीनपणे त्यांच्याकडं बघत राहतात आणि माझ्यासारखा पैसेवाला किंवा माझ्यासारखा इतका श्रेष्ठ कुणीच नाही असं त्यांना वाटत असतं. मग शेवटी काय होतं, जशी बेडकीला वाटतं की हे माझं विश्व एवढं मोठं आहे, किंवा पाण्यातल्या माशाला वाटतं मी केवढ्या मोठ्या याच्यामध्ये संचार करतो, पण जेव्हा तो छोटीशी बेडकी समुद्रापर्यंत जाईल किंवा तो छोटासा मासा समुद्रापर्यंत जाईल तेव्हा त्याला कळतं की माझं जीवन अगदी संकुचित आहे. तसंच मी श्रेष्ठ असं म्हणणारे ते एका जिल्ह्याचा नकाशा काढलेला असतो बरं का. आणि सॉक्रेटिसकडं एक जमीनदार किंवा एक पाटील जातो आणि तो सांगतो की बघा माझ्या गावाचा हा नकाशा बघा. आणि ते म्हणतात तुमची जमीन दाखवा बरं. तर जमीन दाखवली तर म्हणतात बरीच आहे की, त्या गावाच्या मनानं तुमची जमीन बरीच आहे. मग पुन्हा गावाचाच ठिपका पुन्हा लहान दिसायला लागतो. मोठा जर नकाशा घेतला तर त्याच्यामध्ये गावाचे फक्त ठिपके दाखवलेले असतात. मग त्याच्यात तो कुठं आपली जमीन दाखवू शकणार आहे. त्या गावाचा जेव्हा नकाशा असतो तेव्हा त्याला ते मोठं सगळं दाखवता येतं. पण मोठ्या देशाच्या नकाशात गाव म्हणजे अगदी यक्कश्चित असतं नाही का. मग तो म्हणतो की या जिल्ह्याच्या विस्तारात तुमची जमीन आता गडपच होऊन गेली किंवा राज्याच्या विस्तारात तुमची जमीन गडपच झाली. मग त्या पाटील बुवांना काही सॉक्रेटिसचं तत्त्वज्ञान समजत नाही. उलट त्यांनीच सॉक्रेटिसला वेड्यात काढलं आणि म्हणे पाटलानं त्याचा स्वभाव सोडलाच नाही आणि सॉक्रेटिसला वेड्यात काढलं. मी म्हणजे श्रेष्ठ असं मानणारा तो पाटील होता. आणि मग त्यानं पाटलानं सॉक्रेटिसकडं येणं किंवा जाणं बंदच केलं, कारण तो अज्ञानानं मोहित झालेला होता आणि लोक खरं तत्त्वज्ञान समजून घेत नाही की या जगाच्या तुलनेनं मी कोण आहे. आता परवा कोणतरी विवेकानंदांचं किंवा कोणीतरी उदाहरण सांगितलेलं होतं कुठल्या ऋषींचं, की त्यांच्या परीक्षेसाठी त्यांच्याकडे एक सुंदर स्त्री पाठवली जाते आणि ते तिच्याकडे इतके निरखून बघतात तर लोकांना वाटतं आता हे जाळ्यात फसले. तर म्हणतात कसं काय स्वामीजी बरं आहे का. तर म्हणे तुम्ही फारच गुंतून गेलात म्हणे तिच्यामध्ये. तर ते म्हणे मी इतका तिच्या सौंदर्यामध्ये मग्न झालो आणि विचार करत राहिलो की ही इतकी सुंदर आहे तर हिला बनवणारा किती सुंदर असेल. हा विवेक आहे. आणि मग सगळे खजील झाले. तसे या पाटलाला काय वाटत असतं, माझ्याकडे एवढी जमीन आहे, मीच श्रेष्ठ आहे. पण त्याच्याकडं अविवेक होता आणि त्यामुळं जेव्हा सॉक्रेटिसनं दाखवलं की एवढ्या जिल्ह्याच्या ह्याच्यात तुझं गाव दिसत नाही, राज्याच्या ह्याच्यात तर अगदी ठिपकाच दिसतो आणि मग तुझ्या जमिनीचा तर पत्ताच नाही, तर त्याला ह्या गोष्टी माणसाला अहममुळं समजतच नाहीत किंवा त्यांचं तत्त्वज्ञान लक्षातच येत नाही.
तसं आपल्याला असं वाटतं की ह्या गावात माझं एवढं मोठेपण आहे, महत्त्व आहे. पण जगाच्या दृष्टीनं काय? जगाच्या दृष्टीनं काहीच नाही. आणि म्हणून आपण आता इथेच थांबूया. ही आढ्यता, ही श्रीमंती, हिचा गर्व, मी करणं हे सोडून देऊया. धन्यवाद.